पाहायला मिळते आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. चला मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतील 5 षटक आणि त्यासाठी 5 गोलंदाज. टाइम अलर्ट असेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक टाकायचे. जसा पहिला चेंडू पडेल तसा टाइम स्टार्ट असेल, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. त्यामुळं पंच असतील, आमची संपूर्ण टीम असतील, संपूर्ण गुणलेखक त्यांचे विशेष आपण कौतुक करूयात. 20 मिनिटांमध्ये जर तुम्हाला 4 षटक टाकून झाले नाही तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्ष असू द्या, काल अगदी 2 टीमनं एक खेळाडू आतमध्ये घेऊन क्षेत्ररक्षण केलंय. त्यामुळे महत्वाची सूचना जी काय मी सांगतो त्याच्याकडे लक्ष असू द्या. 8 वाजून 5 मिनिटं होत्यात. तसा बॉल पडेल तसा आपण टाइम अलर्ट करणार आहोत आणि तिथून तुम्हाला तुमच्या 20 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतील सध्याच्या घडीला चिरडे टेनिस क्रिकेट मधील सुपर डुपर स्टार खेळाडू, डावखुरी आता एक विस्फोट खेळाडू आणि ज्या खेळाडूनं यंदाच्या संगमामध्ये 3 बाईक जिंकण्याचा कारनामा केला असा साहिल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यामधील असा खेळाडू 24 तासामध्ये ज्यानं 2 बाईक पटकावल्यात असा बाळू गरत आणि त्याच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये नितीश गरत अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कैलासवासी माया दत्ताराम पाटील यांच्या स्मरणार्थ पंढरनाथ पाटील साहेबांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया, जे दादर पाड्याचे आहेत. आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ येते, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. आपण उल्लेख करूयात सध्या बाईकचा जमाना आणि एका बाजूला एका रात्रीमध्ये 2 बाईक जिंकण्याचा कारनामा काढणारा बाळू गरत सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि दुसऱ्या बाजूला आपण नितीश गरत अशी सलामीची आघाडीची जोडी पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर चिरडीचा वंडर बॉय, चिरडी टेस्ट मधील सर्वाधिक आक्रमक खेळाडू साहिल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट एरियामध्ये चेंडू निघून गेला. पहिल्या चेंडूवर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी क्षेत्ररक्षक वेगानं धावत गेले आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं आणि 2 धाब्यानं अकाउंट ओपन केलंय बाळूनं. सध्या 8 वाजून 7 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. या गोष्टीकडे लक्ष असू दे चिरणे टीम. 20 मिनिटाच मध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत आयोजन कमिटीने सांगितले. आणि याकडे बारकाईने लक्ष. हा बॉल अगदी थोडा साकूट टप्प्याचा होता. गोल्डीस पॉइंट वरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. खांद्याचा वापर साहिल चव्हाण चांगला केला आणि थोडीशी उंची देखील चेंडूने गाठले. त्यानंतर आपण डॉट बॉल पाहू शकता. बाळू गरत प्रचंड फॉर्म मध्ये. उरण प्रीमियर लीग असो सततने या स्पर्धेमधील मालन विभागामधील सर्वाधिक विस्फोट खेळाडू म्हणून बाळू गरतकडे पाहिलं जात आहे. हा बॉल खोलामध्ये टाकलाय, दांडी गुल केलाय. साहिल चव्हाण गोल्डन विकेट मिळवलाय. पहिला हात लागलाय मोरिया सावरकर संघाला. बॅक टू दी पार्ट्स बाळू गरत. स्वस्तामध्येच बाद झालाय बाळू गरत. साहिल चव्हाण त्या धाटणीचा खेळाडू आहे. यंदाच्या अंगामध्ये क्रिकेटच्या पटलावर आपल्या नावाची एक वेगळीच ज्यानं छाप सोडली आणि एका सीझन मध्ये 3 बाईक जिंकण्याचा कारनामा या खेळाडूने केलाय. त्यामुळे डावखुऱ्या हाताचा विस्फोट खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण साहिल चव्हाणला पाहू शकता. एक दिग्गज खेळाडू आहे आणि त्यानं महत्वाची विकेट बाळूला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये सुमित घरत आणखी एक विस्फोट खेळाडू. सावरकर संघ म्हणल्यानंतर नेहमीच एक बलाढ्य संघ म्हणून उरण तालुक्यातील पाहिलं जात आहे आणि बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये सावरकर संघाची
वेगळीच तर बाजी पाहायला मिळते. पण समोर चिरनेर तेवढा ताकदीचा संघ. बॅटची लिडिंग एज फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. राजानं हा चेंडू अडवलाय जिथे कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. साहिलचं आपण विशेष कौतुक करूयात. यंदा बऱ्याचशा मैदानामध्ये साहिल देखील पाहायला मिळाला. नुकताच पाहायला गेला तर बारामतीमध्ये जाऊन देखील गावदेवी गावठाण संघातून खेळताना आपण साहिल चव्हाणला पाहिलं. त्यामुळे आता तालुका नियमामध्ये देखील साहिल तुम्हाला चमकताना पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या आगामी कालामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा, त्यामध्ये देखील ॲज अ आयकॉन आपण साहिल चव्हाणला खेळताना पाहणार आहात. हा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर टाकलाय. गुडलीस पॉईंटवर चेंडू पडला आणि त्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच ठेवलाय. त्यामुळे आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा आले आणि त्यानंतर मागील चेंडू निर्धावच टाकलेत. मागील 4 चेंडूवर धावच दिली नाहीये. चांगले षटक पाहायला मिळते साहिल चव्हाणचं आणि अगदी वेळेवरच सध्या हे षटक पाहायला मिळत आहे. हा बॉल खोलामध्ये टाकला होता. हलक्या त्यानं खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत. फक्त एकच धाव मिळाला जाईल. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागले गेले त्या 3. चला चिरणे टीम वेळ घेऊच नका, लगेच गोलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. याकडे लक्ष असू द्या. बोथ इंडही सध्या आपण या मॅचेस खेळवल्यात. कालच्या रात्रीमध्ये देखील ऋषी नारंगीकरचा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि काय दर्जेदार खेळ. कालच्या रात्रीमध्ये पहिला सामना दादरपाडा संघ हारतो की काय अशी परिस्थिती होती आणि त्यानंतर मात्र एकही सामना ते पराभूत झाले नाहीत. आणि कालच्या रात्रीमध्ये दादरपाडा संघ ग्रीष्मा एंटरप्राइजेस निशांत 11 दादरपाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. चला याही नंतर महत्वाची मॅच आणि त्याही नंतर एक बॅलन्स सामना विनोद स्पोर्ट गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध निधी स्पोर्ट उलवे. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात की आपला टॉस हा 9 वाजता केला जाईल, त्यामुळे वेळेवर उपस्थित राहा. यानंतर होणारा सामना ग्रीष्मा एंटरप्राइजेस चिरली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ अर्थातच आपण गौरांश इलेव्हन वाशीगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो की आपण लगेच मंचाशी संपर्क साधा. गोलंदाजी ट्रॅकवर विवेक हातनोळकर, चिरनेर एक्सप्रेस या नावानं या खेळाडूला ओळखलं जात आहे. बऱ्याचशा मैदानामध्ये विवेक हातनोळकर या नावाची एक वेगळी छाप पाहायला मिळाली आणि चिरनेर टेनिस मधील पहिला बायकर मॅन म्हणून ज्या विवेककडे पाहिलं जात आहे, जे स्वप्न चिरनेरकरांनी पाहिलं होतं. अनुप नंतर विवेकला बाईक मिळाले. पहिला अनुप मोकळ आणि त्यानंतर आपण विवेकला सध्या पाहू शकता. वेगानं चेंडू टाकला आणि वेगानं चेंडू टाकत असताना लेगेशीच्या बाहेरून चेंडू पाहायला मिळाला. वेग प्रचंड होतं. आपण दिशाहीन गोलंदाजी. चिरनेर संघ म्हटल्या तर महागणपती चिरनेर असेल. चिरनेरचा गणपती प्रसिद्ध आहे. चिरनेरचे तर कलाकार प्रसिद्ध आहेत आणि त्यामधील चिरनेरची स्पर्धा म्हणण्यात तिरंगा चषक एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे जनक राजेंद्रजी भगत एक उत्तम सूत्रसंचालक तथा निवेदक समालोचक आणि त्यांच्या गावातील संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पण यावेळी बॅटची मोठी कडा, चेंडू सरळ चालला बॅकवर्ड रिजन मध्ये, लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चेंडू निघून गेलाय. मिळतील धावा 4. आलाय आवडी चौकार. दर्शक आणि आधारस्तंभ महेश पंडित डीजे मॅडी यांचे इथं आगमन पाहायला मिळालंय आणि कालच्या रात्रीमध्ये त्यांचा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. यंदा चांगलंशे मार्गदर्शन त्यांनी केलंय. खोलामध्ये बॉल टाकला होता विवेकनं. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलाय. साहिल चव्हाण तुम्हाला पाहायला मिळतात. फक्त एकच धाव पाहायला मिळेल आणि एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 9च्या घरात. 9 धावा धावपटा लागले गेले. चिरनेरची सध्या आपण चर्चा मैदानाच्या मध्ये करतोय. चिरनेर म्हटलं तर जंगल सत्याग्रहाची भूमी. 1930 साली झालेला चिरनेरचा जंगल सत्याग्रह तथा चिरनेरचं खरं तर आपण माजी खेळाडूंचं देखील आवर्जून नाव घेऊयात. मग ज्यामध्ये राजू चिर्लेकर असेल, नमस्ते मोकल असतील. त्यांनी त्यांचा क्रिकेटचा काळ गाजवला. पण यावेळी आता काळ गाजवत असताना महत्वाची विकेट मिळवली विवेक हातनोळकरनं. दुसरा हाताला लागलाय तो मोरिया सावरकर संघाला. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर.
सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर विकेटची पडझड चालू आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग त्याची देखील डेट, त्याही अपेक्षा मोठा ऑप्शन याची देखील चर्चा चालू आहे. 1 मे. आणि संपूर्ण आमची हर्षल आणि त्यांची टीम देखील रेडी असेल तिथे. उरण पनवेल प्रीमियर लीग एक मोठं आयोजन, थोडस डिले जरूर झालंय पण पुढल्या वर्षामध्ये आणखी मोठ्या थाटामाटामध्ये आयोजन करणार आहेत संपूर्ण आयोजन कमिटी. सध्या विवेक हातोळकरची आपण चर्चा करूयात. महत्वाची विकेट देखील मिळवल्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या 9 धावा पाहायला मिळाल्या आहेत पण 9 धावा जमा करत असताना आतापर्यंत 2 विकेट देखील गमावल्या आहेत. सॉफ्ट हँड फटका खेळला, हलक्या हाताने खेळत असताना पॉइंट क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि या षटकामधील शेवटच्या आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू खरा पाहायला मिळाला, त्यानंतर चौकाराला, त्यानंतर सिंगल रन्स, त्यानंतर विकेट आणि मागील चेंडूवर एकच धाव. 4 चेंडूमध्ये एकच मोठा फटका पाहायला मिळाला, त्यामुळे शेवटचे आणखीन 2 चेंडू गोली ट्रॅकवर वेग आला. यावेळेचा बॉल अगदी पुढ्यामध्येच टाकलाय. लुपिंग फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी कदाचित थेट यष्ट्यांच्या मधोमध चेंडू पडला असता असं वाटलं होतं पण लुपिंग फुलटॉस टाकण्याचाच प्रयत्न विवेक हातोळकरने केला. मागील 2 ते 3 वर्षामध्ये आपल्या गोलंदाजीची एक वेगळी छाप सोडल्या आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हाही खेळाडू चमकला. त्यामुळे सध्या विवेक हातोळकरची चर्चा देखील वेगळीच पाहायला मिळते. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिझन मध्ये शेताचे गडबडलेत, हातातून चेंडू निसटला आणि त्याच वेळी मात्र सिंगल रन्स पाहायला मिळाला. एकेरी तामिनीच्या प्रसंग जाऊन पोहोचलाय तो 11च्या घरात आणि 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 11 धावा धावपडला लागले गेल्यात. लक्ष सुद्धा 10 मिनिटं तुमची कंप्लीट झाली चिरणे टीम. आणखीन फक्त 10 मिनिटांमध्येच तुम्हाला 2 षटकं टाकायची आहेत. या गोष्टी मी वारंवार सांगतोय, त्यासाठी तुम्ही लक्ष सुद्धा तुमच्या परेश जेवढी तुम्ही शॉर्ट टीम मिटिंग घ्याल तेवढी तुमच्यासाठी बरी असेल. कारण कालच्या रात्रीमध्ये जवळजवळ 2 ते 3 खेळाडूंना मी आत घेतलंय. सन्माननीय आदरणीय पंडित शेठ पाटील दादरपाडा साहेबांचे आपण शुभ सन्मान करतो, ज्यांच्या माध्यमातून 2000चा आर्थिक पाठबळ देण्यात आला आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पहिलाच फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल अगदी पुल केलाय सीमारेषा पलीकडे गुल आणि मिळाला धाबा 6. षटकारानं स्वागत केलं आर्यन नारंगीकरचं. सुमित घरतच्या बॅट मधून आलेला षटकार आणि चांगली सध्या विस्फोटक सुरुवात करत असताना सुमित घरत थोडासा शांत होता सुरुवातीला. विवेक हातोळकर, त्यानंतर साहिल चव्हाणचं षटक, त्या षटकामध्ये धाबा आले नाही आहेत पण साबरकर असा संघ आहे. नेहमी मी म्हणत असतो की उरण तालुक्यातील असा एक संघ
ज्या संघाला मान्य नाही हार त्याचं नाव आहे सावरकर आणि मैदानाच्या आतमध्ये सावरकर नावाची एक वेगळी डंका गाजवणारे खेळाडू उरणचं करता प्रतिनिधित्व उरण मधील एक ताकदवर संघ म्हणून सावरकरकडे पाहिलं जात आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. पलटवार केलाय तो म्हणजे आर्यन नार्गीकरनं महत्वाचा विकेट गोल्डन विकेट. सुमित बॅक टू पॅव्हलियन. चेंडू पडला थोडासा वेळ समजू शकतो एखाद मिनिट आपण तुमच्यासाठी कॅल्क्युलेट करतोय. बॅटिंग बॅटर्स टायमिंग तो ऍड करतोय पण हे लक्ष असू दे की तुम्हाला 20 मिनिटांमध्येच स्टार षटक टाकायचे. चला मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर आर्यन नार्गीकर नवीन खेळाडू आता यज्ञेश खरात मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेश खरात ही पेक्षा आपण म्हणूयात की मोनिया उरण टेनिस मधील असा एक खेळाडू ज्यानं रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आणि आपल्या नावाची एक वेगळी वर्णी लावणारा खेळाडू. बऱ्याचशा तालुक्यामध्ये खेळणारा हा मोनिया आणि आता मोनिया तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सावरकरचा मोनिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावर. थोडीशी पडझड चालू आहे. विकेट येत नाहीये. इनिंग बिल्ड होत नाहीये. पार्टनरशिप डेव्हलप होत नाहीये. त्यामुळे थोडासा बॅकफुटला गेलाय सावरकर टीम. पण नेहमीच संघर्षासाठी हा ओळखला जाणारा संघ म्हणून सावरकरकडे पाहिलं जात आहे. आर्यन नार्गीकरचा हा बॉल खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर बॉल टाकत असताना चांगलंच पहिला चेंडू देखील असा टाकण्याचा प्रयत्न होता जिथे फुल टॉस पाहायला मिळाला. तिथे षटकाराला लगेच त्याने विकेट मिळवली सुमितची. आणि ही युवा जनरेशनचे खेळाडू आहेत ना अतिशय जिद्दीनं संघर्षानं मेहनतीने खेळत असतात. काल देखील मी पाहिलं चेन्नईची टीम काय जिद्दीने खेळत होती. हा बॉल शरीरावर इजा देणाराच पाहायला मिळाला. शरीरावर आदळून सरळ चेंडू निघून गेला. बॅकवर्ड रिजन मध्ये लेग बॅट्समॅन मिळाला जाईल. एकेरी धाव आणि आता एकेरी धावनीशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 18च्या घरात 18 धावा धापडला लागत असताना सुमितच्या बॅट मधून जरूर फटके आले होते पण सुमित बाद झाल्यानंतर आता चेतन घरत आणि यज्ञेश घरत ब्रदर्सला आता इथून कामगिरी करावं लागेल आणि चांगल्या धावा उभा कराव्या लागणार आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये थोडसा प्रेशर मध्ये सावरकर संघ पाहायला मिळतोय. पण आणखीन एक प्रेशर वाढवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आर्यन नार्गीकरने टाकला. महत्वाची विकेट. चौथा खेळाडू मैदानाच्या बाहेर. ग्रीष्मा स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरांशी लिबन वाशीगाव. पूर्वार्ध संपण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक आपण उपस्थित राहा. आणि आता 4 षटकांचा सामना हा खेळवला जाईल आयोजन कमिटीच्या वतीने. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. पूर्वार्ध संपण्या अगोदरच ग्रीष्मा स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरांशी लिबन वाशीगाव अशी महत्वाची मॅच. दोन्ही संघाच्या संघनायकाला हा अंतिम पुकारा. चला आपण वेळ आला असेल तर लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधा. आज ग्रीष्मा एंटरप्राइजेस भूमिका स्पोर्ट चिरली या नावानं संघ खेळताना पाहायला मिळेल. या नावाला भरपूर यश आहे. मयूर शेठ पाटील सर्वाधिक खरं तर मोठे पुरस्कर्ते सध्याच्या घडीला मोठी जुईची जे आहेत आणि बऱ्याचशा खरं तर विभागामध्ये असे बरेचसे नामांकित पुरस्कार तुम्हाला पाहायला मिळतात. पण यावेळचा बॉल वेगाने टाकलाय. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न स्वतःला बचात्मक पद्धतीने खेळला. याही षटकामध्ये अवघ्या 6 झाल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धापडला लागले गेल्या. 4 विकेट गेल्यात. चला लक्ष असू द्या. 8:24 झालीत. त्यामुळे तुम्हाला आता वेळेवरच षटक टाकावं लागणार आहे. त्याकडे लक्ष असू द्या. अवघे 5 मिनिटं बाकी आहेत तुमच्याकडे. त्यामुळे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या चिरणी टीम. तुम्हाला विनंती आहे. चला याही नंतर होणारी मॅच पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा
गौरांश इलेव्हन वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करतोय, तुम्ही आला असाल तर पूर्वार्ध संपण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. चला यज्ञेश करत आणि आता जयेंद्र करत अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सावरकर संघ म्हणल्या तर मला आठवलं ते आमचे रायगडची लोगो मास्टर नयन झाबल यांच्या आवडीचा संघ आहे. बऱ्याच वेळा बालू घरातला जेव्हा पहिली बाईक मिळाली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, दुसरी बाईक 24 तासामध्ये मिळाली बाळूला. कारण नेहमी सावरकर संघावर त्यांचं तेवढंच प्रेम पाहायला मिळतं. मोठं जे संघ असेल आणि महाराष्ट्रातील बरेचसे नामांकित संघ जे आणत असतात अशी नयन झाबल. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, पहिलाच बॉल निहार बैकरचा यष्ट्यांवर आदळला. आणखीन एक विकेट डाऊन. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट आणखीन एक मिळवले. काय बॉल होता निहार बैकरचा, थेट यष्ट्यांवर जाऊनच आदळला. काही क्षणामध्येच अगदी विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आणि आणखी मात्र 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड चालू आहे, तर विनंती करूयात पुन्हा एकदा चिरली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ वाशीगाव लगेच आपण रिपोर्टिंग करा. यावेळचा बॉल जसा आलाय तसाच पाठवून दिलाय. वाईट इस्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार, आउट ऑफ द पार्क, मोस्ट निडेड सिक्सर. त्यांच्या बरोबरने खेळणारा संघ गौरांश इलेव्हन वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. स्वागतच केलं निहार बैकरचं. मागील चेंडूर विकेट जरूर आलाय, पण सावरकर संघ मनीष घरत मैदानाच्या आतमध्ये आला आणि मनीष आलेला षटकार ठोकलाय. लोवर फुल टॉस बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. इथून मिळा जाईल ही एकेरी धाव आणि आता एकेरी धावणीशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 25च्या घरात 25 रन्स. लोवेशको जरूर पाहायला मिळते, पण लोवेशकोच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेजेस होताना पाहायला मिळतात. 27 धावा होत असताना काल अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली. 35चा पाठला करत असताना अगदी काही संघ देखील इथं पराभूत झालेत. त्यामुळं ही संघर्षाची भूमी आहे, तुम्हाला इथं संघर्ष करावा लागतो. हा बॉल वेगानं जरूर टाकलाय, वेग प्रचंड आहे आणि निहार बैकर यासाठी ओळखला जातोय. अगदी पहिल्या गोलंदाजापासून आपण साहिल चव्हाण घ्या, विवेक हातनोळकर घ्या, आर्यन नारंगीकर असू द्या आणि त्यानंतर निहाल बैकर ज्याने केलेली गोलंदाजी. निहारचं आपण विशेष कौतुक करूयात. महत्वाचा षटक तो हाताळतो आणि जरी एक षटकार आला असला तरी दबाव त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालाच नाहीये. षटकाच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न, यष्टक्षच्या हातातून चेंडू निसटलाय. धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, हातातून चेंडू निसटलाय, पण आता 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतील. मिड विकेट मधून अगदी आवाज निकेतनचा येताना पाहायला मिळतोय. त्याच्या इन्स्टावरच्या व्हिडिओ प्रचंड प्रसिद्ध आहेत निकेतनच्या, ज्या जर तुम्ही पाहायला गेलात तर हल्दीचे डान्स असतील, त्याच्या पालख्यांचे डान्स असतील, वेगवेगळे डान्स नेहमी पाहायला मिळतात. इन्स्टा जर त्याचा ओपन केलात आणि त्याच्या व्हिडिओ पाहिल्या तर बरेचशा फनी व्हिडिओ तुम्हाला निकेतनच्या पाहायला मिळतात, जे विकेट मिड विकेट एरियामध्ये आहेत. बहुरंगी कलाकार टेनिस क्रिकेट मधील.
हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळालाय. 4 षटकांचे ते खेळ समाप्त झालाय. धावपडा धावा लागले गेल्या त्या 27. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय ग्रीष्मा एंटरप्राइजेस भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरांश इलेव्हन वाशीगावचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चिरले संघाचे संघनायकाला विनंती आहे तुम्ही अगदी वेळेवर उपस्थित राहा, अन्यथा समोर वाशीगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे त्या कॅप्टनला आपण नाणेफेकीचा कॉल विजयी देणार आहोत. आय थिंक मला वाटतं करण मडवी आणि शुभम पाटील हे खेळाडू येताना पाहायला मिळतात. वेळेवर उपस्थित राहणारा संघ म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरले. या विभागामध्ये रोशनदादा असा एकमेव टीम आहे, लॉट पाडताना पहिला सामना फक्त भूमिका स्पोर्ट चिरले संघ हा एकच टीम खेळण्यासाठी रेडी असते सकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे नाईटची मॅच असो किंवा दिवसा त्यांना कधीही सामना द्या ते वेळेवर उपस्थित असतात. असे दीपक शेठ पाटील यांच्या मालकीचा आणि यांच्या हक्काचा संघ भूमिका स्पोर्ट चिरले संघ आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. करण मडवी, शुभम पाटील, कुणाल असतील, चैतन्य मडवी असतील, हे सर्व दिग्गज खेळाडू आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आणि त्यांच्या अगेन्स्ट आज त्यांच्या विरुद्ध वाशीगाव एक बलाढ्य संघ. तर शेवटचं षटक आणि त्यासाठी आता निकेतन परदेशीला इन्व्हाइट केलाय. याच गोलंदाजी आपण चर्चा केली होती की इन्स्टा पेज त्याचा तुम्ही ओपन करा, बऱ्याचशा तुम्हाला फनी व्हिडिओ पाहायला मिळतील. वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स, हल्दी डान्स, पालखी डान्स आणि वेगवेगळे कमेंट त्याच्या रिलीजला नेहमी पाहायला मिळतात. असं निकेतन डीजे मॅडी देखील त्याच्या व्हिडिओमध्ये आहेत. अगदी हल्दीमध्ये त्यांना देखील आपण नाचताना पाहू शकता. आणि आता ते कशी नाचवतील पाहूयात. यावेळचा पहिलाच बॉल आणि आता मात्र वरची कडा लागली आहे शतक तिथपर्यंत गोलंदाज स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न केला तर निकेतन पण हातातून चेंडू निसटलाय. मिळायला गेला धावा 2 आणि आता 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 29 षटकात 29 रन्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शुभम पाटीलचं आगमन होताना पाहायला मिळतं ऑन द स्टेज. भूमिका स्पोर्ट चिरले संघाचा संघनायक. याच खेळाडूची चर्चा आपण बऱ्याचशा मैदानामध्ये मी केली की ISPLचं ब्ल्यू तिकीट या खेळाडूला मिळालं होतं आणि ISPL पर्यंत पोहोचला होता, ऑप्शन पर्यंत हा खेळाडू पोहोचला होता. असं शुभम तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळेल. अगदी विकेटच्या बाहेरच टाकण्याचा प्रयत्न, फलंदाज पॉपिंग क्रीजच सोडली नाहीये आणि आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट त्यांना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट होईल डाऊन आणि आता महत्वाचा खेळाडू झालाय धाव बाद परिणामी बाद. आठव्या क्रमांकाचा खेळाडू कार्तिक घरत. आय थिंक 11-12 खेळाडू घरतच आहेत. असा एक संघ मी पाहिला म्हात्रेपाडा बुग्याचा. सर्व म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळचा बॉल जसा आलाय तसा भिरकावून दिलाय. डीप विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग लेग एरिया क्लिअर केला गेलाय. मिळती लाभा 6 आला यावेळी षटकार. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहायला गेलात तर नुकतंच ज्यांचं इथं आगमन पाहायला मिळत आहे आदरणीय सन्माननीय 190 विधानसभा उरण मतदारसंघाचे माजी आमदार आणि तथा रायगड जिल्ह्याचे खरं तर पक्षप्रमुख म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं अशी आमची सन्माननीय आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं इथं आगमन पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. आणि तसेच त्याच्यासोबत दीपकजी भोईर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळतं. पंचायत समिती सदस्य भेंडकल त्यांचे देखील इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. विपुलजी करतर असं म्हणतात जनतेच्या मनातील आमदार म्हणजेच आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत. रायगड जिल्ह्याची शिवसेना पक्षाची मुलूक मैदानी तोप मराठा तेतुका मेळ बाबा महाराष्ट्र धर्म हा वाढवावा. खरं तर शिवसेना पक्षाची संकल्पना 80% समाजकारण 20% राजकारण या प्रणालीवरती कार्य करणारे खरं तर वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे
आणि मातोश्रीचे कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते आदरणीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय आदरणीय परिधनाजी ठाकूर साहेबांची इथं आगमन पाहायला मिळते. पंचायत उपसभापती साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. सन्माननीय परिधनाजी ठाकूर यांचं देखील सहर्ष आपण स्वागत करूयात. बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खरं तर कडवे शिवसैनिक आणि सातत्यानं पाहायला गेलं तर उरणच्या अनेक समस्या ज्यांच्या माध्यमातून सोडवण्यात आल्यात. तथा मी एकच म्हणेन साहेबांबद्दल की अपंगाचे खरं तर हे मित्रप्रेमी आहेत. अपंगांसाठी स्वतःच्या खर्चातून आतापर्यंत साहेबांनी जवळजवळ 35 लाखापेक्षा जास्त निधी आतापर्यंत उपलब्ध करून दिला. अनेक अपंगांना स्वखर्चातून त्यांनी मदत देखील करून दिली. क्रिकेटीपेक्षा समाजकारण जास्त आणि समाजासाठी जे जे काय करता येईल जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचा खरं तर त्यांचा ध्यास नेहमी पाहायला मिळाला. म्हणून जनतेच्या मनातील आमदार म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं. आणि तथा अनेक वेळा गोरगरिबांसाठी कार्यरत असणारी आमची सन्माननीय आदरणीय मनोहर भोईर साहेबांचे इथं शुभ आगमन झाले आणि त्यांचा आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सहर्ष स्वागत करतो. एक मोठी स्पर्धा मैत्री ग्रुप आयोजित यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ चषक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नुकताच ज्यांचं इथं आगमन पाहायला मिळालं आहे तिचे आदरणीय सन्माननीय उरणचे माजी आमदार मनोहर भोईर साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सध्या सामना तेवढाच चालू दर्जाचा पाहायला मिळाला. ज्या खरं तर विभागामध्ये साहेबांवर सर्वाधिक जास्त प्रेम आहे अशी खरं तर संतोषजी ठाकूर यांच्या गावातील संघ अर्थातच चिरणे संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध सध्या सावरकर अशी एक महत्वाची मॅच पाहायला मिळणार आहे. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण सामना देखील चालू करतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर भोईर साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया. स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत. एक त्यांनी गाजवलं आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे क्रिकेटला धर्म मानणारे आपले जनतेच्या मनातील आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये तेवढीच महत्वाची मॅच पाहायला मिळते आणि त्यासोबत शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील काही चेंडूंकडे बाकी. याच दरम्यान मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय विलासट म्हात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. पिक केला बॉलला जागेवरूनच मारला लॉंग ऑनला स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच षटकार. नाही सेना नाही तर प्राण आणि ध्यास आणि श्वास म्हणजे शिवसेना. मराठी माणसाच्या खरं तर हक्कासाठी धावून येणारा एकमेव पक्ष, मुंबई शहरामध्ये ताट मांडणे जगवणारा पक्ष म्हणजे शिवसेना. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी धावणारा पक्ष म्हणजे शिवसेना. कदाचित स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर मुंबईमध्ये नसते तर कदाचित मराठी माणूस देखील मुंबईमध्ये नसता. आणि अशा कथा शिवसेनेचे प्रमुख आणि तथा सर्वांचे लाडके आमदार माजी आमदार मनोहर भोईर साहेबांचे इथं आगमन देखील पाहायला मिळते. शिवसेना हा पक्ष राहिला आणि त्यामुळे मराठी माणसं या मुंबई शहरामध्ये ताटमानेने उभी राहू शकली. पण यावेळीचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न निकेतन प्रतिष्ठेचा पाहायला मिळालाय. स्वतः यष्टक्षक तिथपर्यंत पोहोचलेत. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. धावपटा धावर हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहत आहे आदरणीय विलासदा म्हात्रे मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतो. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया सहर्ष स्वागत. युवा उद्योजक एक आदर्शवत व्यक्तिमत्व मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय बेलपाडा गावचे सुपुत्र विलासदा म्हात्रे साहेबांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मोरिया एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विलास शेट यांचे इथं आगमनचं पाहायला मिळते. मागील चेंडूवर 1+1 अशा धावा पाहायला मिळाल्यात. धावा थोडेसे जास्त त्यांना पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकामध्ये धावा नव्हत्या पण आता धावा थोडे जास्त खर्च केल्यात गोलंदाजांना देखील. निकेतन परदेशी आले आणि त्यांच्या विरुद्ध बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर आता खराब चेंडू पाहायला मिळतात. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. यष्टांच्या वरून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक आता डॉट बॉल आलाय या षटकामधील. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा अगदी 44 वर जाऊन पोहोचल्यात. 44 रन्स, 44 धावा धावपडला लागत असताना आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी. हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑनच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. त्या सावरकर टीमच्या मोरिया 11 सावरकर संघ जाऊन पोहोचलाय तो 50च्या घरात. त्याचमुळे म्हणालो की संघर्ष या संघाच्या वाट्याला अनेक वेळा आलाय, पण 8व्या क्रमांकाचा खेळाडू त्याच्या बॅट मधून आलेला कार्तिक गरजच्या बॅट मधून षटकार. सावरकर संघ सहजासहजी हार मानणार नाहीये. बऱ्याचशा सामन्यामध्ये पलटवार करणारा हा संघ सावरकर आहे. यावेळचा बॉल आगळा वेगळ्या स्टाईलनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला सरळ पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडं. षटकार आवडला असेल तर कार्तिकसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. तर आपण टॉसकडे जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 56 धावा झाल्यात आणि 57चं टार्गेट आहे. 56 रन्स आणि 57चं टार्गेट. येस. नेक्स्ट मॅच असेल ग्रीष्मा स्पोर्ट्स चिर्ले आणि त्यांच्या अपोजिट खेळ गौनांश 11 वाशीगाव नवी मुंबईचा संघ आहे. दोन्ही कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि मी विनंती करेन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. काही दिवसापूर्वी विपुल खरं तर कर्जतमध्ये रायगड जिल्ह्याची एक नामांकित स्पर्धा पार पाडली. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित विभाग प्रमुख चषक प्रफुल्लजी विचारे साहेबांच्या नावाने स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक होते आदरणीय आमदार मनोहर शेठ भोईर साहेब. आणि त्या स्पर्धेमध्ये खास आकर्षण होतं महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचं आगमन त्या ठिकाणी झालं होतं. टेल कॉल आणि वाशी संघाने टॉस जिंकला. अभिनंदन. निर्णय फक्त सांगा तुमचा काय. येस, बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया. आणि बघा वाशीगाव टीमने टॉस जिंकला आणि निर्णय पेंडिंग आहे. लगेच आपण निर्णय घ्या. पुढच्या सामन्याकडे पण जाणार आहोत आणि लगेच पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण वळतोय. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते सर्व आमचे या ठिकाणी मान्यवर. त्यामध्ये खास स्पर्धेचे सत्कार मूर्ती आदरणीय आमदार मनोहर भोईर साहेबांची उपस्थिती आपण पाहताय. सर्व पाहुण्यांचं सर्वप्रथम शब्दस्वरानं स्वागत करू. आपण लगेच या ठिकाणी पाहुण्यांच्या स्वागताकडे जातोय. मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर सातत्याने तळागाळातील प्रत्येक कार्यकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे जनतेच्या मनातील आमदार म्हणून ज्यांच्याकडे आताही आदरानं पाहिलं जातं ते आदरणीय 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचा मी या ठिकाणी सन्मान घेत आहोत. मी स्पर्धेचे आयोजक अमितजी म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते आज या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचा यथोचित आदरातिथ्य आपण या स्पर्धेनिमित्तानं करावा. बंधन धाग्याचा आणि काळीज वाघाचा आपण नेहमी सांगत असतो आणि सातत्याने शिवसेना पक्षाचे मुलूक मैदानी तोप म्हणून ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. मला वाटतं घारापुरी ते वावरले असा 190 उरण विधानसभा मतदार क्षेत्र आहे. त्या प्रत्येक गावामध्ये साहेबांचं काम आहे. त्यामुळे सातत्याने या नावाची चर्चा राहिली आणि प्रत्येकाच्या मनातील आमदार जनतेच्या मनातील आमदार म्हणून ज्यांच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं ते आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती असेल आपण आमच्या खरं तर या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व अतिथीगण या ठिकाणी असतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक अमितदादा म्हात्रे आणि संपूर्ण युवा वर्ग त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान घेत आहोत. कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा आपला हक्काचा माणूस
म्हणजेच काय आदरणीय आमदार मनोज भोईर साहेबांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती सर्व आमच्या युवा शिलेदारांच्या वतीने केला जाईल. मायेचे उबदार शॉल आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खरतर ऊर्जा देणारी प्रतिमा आज आपण साहेबांना ठिकाणी देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. राजकारण 20% राजकारण या सत्तावर नेहमी साहेबांनी काम केलंय आणि असं म्हणतात पक्ष संघटना एक ना एक दिवस संपते, पण तो विचार कधी संपत नाही. पण तो शिवसेना पक्ष हा एक विचार आहे आणि त्या पक्षाचे प्रमुख आदरणीय मनोज भोईर साहेबांचा सन्मान. यानंतर पंचायत समिती सदस्य भेंडकळगण दीपकजी भोईर. या अगोदर आपण आदरणीय पंचायत समिती उपसभापती परेशजी ठाकूर साहेबांचा इथे सन्मान घेत आहोत. मी संपूर्ण आमचे आयोजक आदरणीय अमितजी म्हात्रे साहेबांनी सर्व सहकार्य विनंती असेल. सुजल ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो. उपसभापती परेश ठाकूर साहेबांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. आदरणीय उपसभापती परेश ठाकूर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर पंचायत समिती सदस्य भेंडकळगण आदरणीय दीपकजी भोईर साहेब यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. प्रणयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय पंचायत समिती सदस्य दीपक भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी मी घेत आहोत. मैत्री ग्रुप आयोजित श्री स्वामी समर्थ चषक 2026 प्रकाश जतातील हे पर्व ज्यावर आहे तमाम उरणवासियांना गर्व असे हे दैदिप्यमान आयोजन. यानंतर मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध समाजसेवक उद्योजक विलास शेठ वामन म्हात्रे साहेबांचा आम्ही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. बेलपाडा गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक या ठिकाणी मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय विलास शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांनाही विनंती आहे आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. भूषणदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मी घेतोय. युवा उद्योजक विलास दादा म्हात्रे मोरिया एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती सर्व आमचे आयोजक त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केला जातोय. आपलंही मनपूर्वक स्वागत. वाशीगाव संघाने टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग आहे. लवकर निर्णय कळवा आणि हा सामना संपला की लगेच मैदानाकडे आपण दाखल व्हा. धन्यवाद. पुन्हा एकदा विलासदा तुमचं मनापासून आभार. युवा शक्ती आणि एक तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व त्यांचा हा सन्मान. यानंतर आदरणीय संतोष ठाकूर साहेबांचा मी सन्मान घेत आहोत. आदरणीय संतोष ठाकूर साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. पहिल्याच बॉलला कवसला साहिल चव्हाणने आपल्या स्टाईलने हा फटका मारलाय. दिनेश दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला तो संतोषजी ठाकूर साहेबांचा. चिरनेर संघ मैदानामध्ये खेळतो आणि इकडे खरं तर आपण पाहुण्यांचा सन्मान होतो आणि खास करून चिरनेर गावचे उरण तालुका प्रमुख संतोषजी ठाकूर साहेब यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. नव्याने होत असणाऱ्या खरं तर MMRDच्या माध्यमातून जो काही विकास होतो त्या विकासाला आपल्या भूमिपुत्रांना योग्य न्याय देण्यासाठी सातत्याने समाजामध्ये चांगले काम करणारे कार्याध्यक्ष खरं तर MMRD भूस्वबंधन विरोधी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोषजी ठाकूर साहेबांचा गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आपण त्यांनाही देऊया शुभेच्छा. यानंतर आमचे उद्योजक अमरभाई यांचा सन्मान केला जाईल. नितीन दादा कडू यांच्या शुभ हस्ते उद्योजक अमरभाई यांचा सन्मान केला जाईल. अमरभाईंना विनंती राहील. अमर जोशी आणि रोहन पाटील सुनीलजी चौधरी चला आपण त्रिवेणी संगम या विशेष सन्मान आपला या ठिकाणी केला जाईल. युवा उद्योजक आणि त्यांचा हा सन्मान इथे आपण होताना पाहताय. सुनील पाटील अमर जोशी आणि त्यांचे सहकारी त्यांचा हा सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया रोशन जी पाटिल, विपुल जी पाटिल, बाबू शाह जी
और शुरुआत जो हो गई है काफी दमदार और तगड़ी हो चुकी है। नेक्स्ट बॉल और इस बार बेहतरीन शॉट, 6 की संभावना, चल गई उड़न खटोले पे, नंबर मिलेगा 6। चौहान का इंजन गरम, बाहर के खब्बों प्लेयर देखिए ठोकम ठोक। मग दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय संतोषी ठाकूर साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी विशेष आर्थिक सहकार्य, त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. और इस बीच गेंद यहां मैदान दायरे के अंदर है, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। तो फिलहाल यहां पहला ओवर चल रहा है, टोटल चेन्नई का स्कोर पहुंचा 20 रन, जीतने के लिए 57 रन का टारगेट। पहले पावर प्ले में जो साहिल चौहान ने शुरुआत की, वो पावर प्ले का फायदा उठाया उसने। इस बार बॉडी के ऊपर टकरा गई है, जरा पिचिंग जो है इस बार बाहर चली गया पार का कहना है। और इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर समाप्ति के बाद चेन्नई टीम का टोटल स्कोर पहुंचा 20, बिना कोई विकेट के नुकसान पे चौहान खेल रहे 20 पे, 2 सिक्सर 2 बाउंड्री की सहायता से जीतने के लिए अभी भी 37 रनों की जरूरत है आने वाले 24 बॉल। बन के बिगड़ जाते हैं लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। साईं बाबा का एक वाक्य है कि तेरे किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत है तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा नहीं हो सकता। आज गुरुवार है लेकिन इस बार देखा जाए साहिल चौहान साईं बाबा के भक्त लग रहे हैं, पूरी तरह चमत्कार ही कर रहे हैं बल्लेबाजी में। क्या तोड़फोड़ की है पहली ओवर में। साहिल चौहान ने पहले ओवर में जब गेंदबाजी चेन्नई कर 3 रन देके 1 विकेट हासिल किया। अंतिम ओवर चेन्नई का महंगा साबित हुआ था। अब मैच देख रहे थे पीछे से, छक्कों की बारिश आ रही थी, तो साहिल चौहान ने कह दिया है पिछला अंतिम ओवर तुम्हारा था तो पहला ओवर हमारा है, हिसाब बराबरी से कह दिया। बालो ओ उड़ाया, कैच इट, इज गॉन। विकेट नंबर पहला, बैक टू डगआउट मिस्टर रूपेश गोंधली, अंडा लेके वापस। हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे, इन्होंने कह दिया था कि शिवसेना इसका मतलब बाला साहब ठाकरे और बाला साहब ठाकरे इसका मतलब शिवसेना। मराठी माणसाच्या भाकरीच्या अस्मितेचा प्रश्न होता आणि मुंबईमध्ये आवाज उठवला की मुंबई आपली आहे आणि तो आवाज आपलाच पाहिजे। अन्याय विरुद्ध अत्याचार चालू होता, परप्रांतीयांचा लोंढा मात्र येत होता आणि त्यावेळी त्यांची दादागिरी चालू होती आणि त्याच वेळी आवाज उठवला, हटाओ लुंगी और बजाओ पुंगी। स्कोर 20 और विवेक नए बल्लेबाज मैदान के अंदर। टेंट पे स्कोर जा चुका है, शॉर्ट बॉल है और क्या है, हथनोलकर जल्दी वापस चले जा रहे हैं ड्रेसिंग रूम में और इसी के साथ बालू ने दूसरा विकेट हासिल किया है। 10 लॉस ऑफ 2 चेन्नई। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा। याच दरम्यान मान्यवरांचं आपण आगमन होताना पाहत आहे। जय माता दी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा दिघोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय मयूरशेठ घरत साहेबांचं आगमन काही क्षणातच या ठिकाणी मंचावरती होणार आहे। त्यांच्या आगमनाने सर्व आपण त्यांचं खरं स्वागत करत आहोत। आदरणीय मयूरशेठ घरत दिघोडे
चे युवा उद्योजक माजी सरपंच जय माता दी दिगोड्याचे सर्व त्यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2 विकेट गॉन और बालू है हैट्रिक के ऊपर. चिरनेर के 30 बार बैटिंग क्रमांक 4 के ऊपर बल्लेबाज मिस्टर कुणाल. वाशी टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है. अपोजिट टीम ध्यान में रखिए. हैट्रिक की गेंद बालू की कुणाल के लिए. हल्का तो से गेंद को कवर के क्षेत्र में धकेला गेंद को. खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे. बॉल की जीत होगी नहीं. एक्स्ट्रा और खिलाड़ी ने आकर बॉल को शानदार तरीके से पकड़ा. बढ़िया उन्होंने बैकअप किया और 2 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने कुणाल. 2 रनों के साथ चिरनेर का स्कोर है 22. 2 विकेट के नुकसान पे साहिल चौहान खेल रहे 20 पे और वही साहिल चौहान नॉस्ट अगर एंड पे है. बालू की 3 गेंदें शेष. 57 का पीछा चिरनेर को करना है. एक सिंगल जरूर मिलेगा. फिर एक बार फिर से गेंद डिप एक्स्ट्रा करके ऊपर चली गई है. खिलाड़ी वहां तैनात है और बेहतरीन जानदार शानदार आयोजन नियोजन. चिरनेर गांव महागणपति चिरनेर जो महागणपति बापा है उनके गांव का वो जागरूक देवस्थान है तथा हमारे चिरनेर के एक जबरदस्त गुण लेखक अच्छे कमेंटेटर सचिन जी केड़ी उनका भी हम हार्दिक स्वागत करें. और एक जमाने की हिंदी के मशहूर कमेंटेटर समाधान देवस्कर साहब आपका भी हार्दिक स्वागत. मैदान के अंदर इस बार देखा जाए मैच चल रही है. रोमांचक मुकाबला हो सकता है. पीली जर्सी में इस बार देखा जाए यहां हम देख सकते तो सावरखार खेल रही है. वो बेहतरीन पुल पावरफुल सक्सेसफुल गेंद सीधी चल गई सीमा रेखा के बाहर. आसमान से बातें करने के लिए काली रात का छक्का. रोकना आप सावरखार टीम को कठिन बनने जा रहा है. बाएं हाथ के खब्बो प्लेयर शेखर धवन स्टाइल से देखिए अपने तेवर दिखा रहे हैं. जैसा मौका मिल रहा है वैसा ठोका मजबूती का दे रहा है. प्रेमनाथ आगलावे यह मौजूद है और ये उड़ाया खिड़की. चंपा नहीं अटक जाएगा. हो गई. चंपा भी जानती है रंभा भी जानती है. गेंद सीधी तारामंडल में ब्रह्मा जी के कमंडल में. साहिल चौहान को यह 57 का टारगेट दिख रहा है. 18 गेंदे 22 रनों की जरूरत है. तूफान मेल क्रिकेट चल रहा है. खूंखार मोड़ में आकर साहिल चौहान की बल्लेबाजी. छा गए गुरु बगैर बादल. और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 30 बाकी 35-35. साहिल के बल्ले से 4 उतुंग छक्के 2 बाउंड्री 2 गेंदे. उन्होंने डॉट खाई जरूर लेकिन डॉट का क्या सवाल है. इतने रन इकट्ठा किए हैं. फिर से बिगी. इसमें जानते हैं कि साहिल को स्ट्राइक देना चाहिए. आराम के साथ ये रन इकट्ठा किया है और स्कोर पहुंचा है 36-36. अब तो मुझे लग रहा है जीतने के लिए जो रन चाहिए यहां 21 रनों की जरूरत है. 17 गेंदे शेष 21 रनों की जरूरत है. रात काली है. उजाला देखिए चमक रहा. फाइनल का रात पूरी तरह से देखा श्री स्वामी समर्थ जजक 2026 मैत्री ग्रुप बेलपाड़ा का दुनिया का सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और वो जमीन पे नहीं दिलों में उगता है. खुद हमारे यहां
मनोहर शेठ भोईर साहब एक अच्छे क्रिकेटर जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला उनके टाइम के तौर के ऊपर, और आज राजनीति में भी उनका बड़ा नाम, एक सच्चे दिल के इंसान है और उनकी उपस्थिति हर एक टूर्नामेंट के लिए बहुत ही प्रार्थनीय होती है। हिंदू सम्राट बाला साहब ठाकरे इनके सच्चे शिव सैनिक है। मैंने शुरू में कह दिया था ना कि मुंबई हमारी है, आवाज हमारा है, और इस बार बॉल को पकड़ नहीं सके विकेट कीपर, लेकिन अच्छी बॉल एक वेरिएशन के तौर के ऊपर कट देखने को मिल चुका है और इनके पास वो वेरिएशन है। लेकिन टीम का स्कोर 31, लेकिन चौहान को इस बार 36 पे जा चुका है। आदरणीय मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पुढे येऊन हा फटका मारा, लॉफ केला, बॉल गॅप मध्ये चाललाय, एका टप्प्यावरती सीमा पार 4 आणि मंचावरती आपण पाहता खरं तर आपल्या परिसरातील दमदार असे युवा उद्योजक मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय बेलपाड गावचे सुपुत्र सन्माननीय विलास शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा आपल्याला या ठिकाणी आर्थिक सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. धन्यवाद दादा, असंच सहकार्य करा. नेहमी तरुणांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारे व्यक्तिमत्व आदरणीय विलासदादा म्हात्रे साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार. हार्दिक स्वागत. मंडळाला देणगी आली की मंडळ अजून मोठं होतो. और जिस बार टच इट, पकड़ो, छोड़ो मत, कुछ भी करो. अरे रा 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 रा, ये नहीं रे बाला चलता है. कॉलिंग इंपॉर्टेंट बात है. 1983 के विश्व कप में जब वीरेंद्र जट साहब जी का कैच उड़ गया था ना, यशपाल शर्मा साहब भी दौड़ के आ रहे थे, लेकिन कपिल देव साहब जी ने उन्होंने कह दिया था यशपाल ये कैच मेरी है, रुक उधर. यशपाल शर्मा जी रुक गए, कपिल देव साहब जी ने कैच लपक लिया और उसके बाद वेस्ट इंडीज टीम तीसरा वर्ल्ड कप लेने वाली थी. ब्रेक मिला और पहला हिंदुस्तान ने विश्व कप जीता. उस कपिल देव की ऐतिहासिक पारी और बेहतरीन कैच, और एक स्टेटमेंट में वीरेंद्र साहब जी ने कह दिया था अगर उस कैच की नीति कपिल देव नहीं होता तो हिंदुस्तान का दूसरा फील्डर कैच लपकता नहीं. ये वाइट बॉल अंपायर ने घोषित किया है. मैंने शुरू में कह दिया कि माइन बोलने का, माइन बोल जाएंगे तो समझ आता है मेरा है मेरा है. कैचेस विन द मैचेस 1999 की विश्व कप में स्टीवा को हर्षल गिफ्ट जीवन दान दिया. आज भी दक्षिण अफ्रीका सपना भगत रहे, वर्ल्ड कप कवर कप मिल जाएगा. और रोहित शर्मा को 3 रन पे जीवन दान दिया तिसारा फरेह ने. 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ. श्रीलंका से 2 बार मुझे फोन आया था तिसारा फरेह का, वो आज भी भुगत रहा है. इसलिए पकड़ो क्या जीतो मैच. 43 चौहान घूम के खेलने की कोशिश की थी, इस बार भी की रही. चौहान को बांध के रखा हुआ है और ये चौहान अगर ज्यादा तो बड़ा प्रेशर आता, लेकिन उनकी विकेट बहुत ही महत्वपूर्ण थी, लेकिन कॉलिंग नहीं हो चुका और इसीलिए कि इस बार यह गेंद नो मैच लैंड में गिर चुकी है हाथों से. 13 गेंदें जीतने के लिए 14 रन चाहिए. ये देखिए उल्टा बल्ला चला, कह दिया सीधे से काम नहीं हो रहा है तो उल्टे से छक्का नहीं हटाया है. चौहान की लाजवाब तूफानी दिलेर पारी और मुझे लगता है उनके बल्ले से ये 5वां छक्का आ चुका है. टोटल स्कोर पहुंचा 49. अब आपला निर्णय कळवा. हा सामना संपला की लगेच, या फिल्डिंगचा निर्णय घेतला आपण, सामना संपला की लगेच मैदानात आवा घ्या. आज शेवटची रात्र आणि टोटल 11 सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे सूचना असेल प्रत्येक टीमला थोडंसं आम्हाला सहकार्य करा. नेक्स्ट मॅच नवी मुंबईचा गौरांश 11 वाशीगाव संघ, तर एका बाजूला आपल्याच परिसरातील आणखीन एक ताकदवर संघ ग्रीष्मा 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले या 2 टीम मध्ये लढत असेल. मंचावरती उपस्थित सन्माननीय मान्यवर आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब, जनतेचे मनातील आमदार म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, सातत्याने क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटमध्ये प्रेम करणारे, क्रिकेट फक्त खेळलेलं नाही तर जगलेत, असा त्यांचा एक अनुभव क्रिकेट खेळाचा. आपण नक्कीच त्यांच्याकडे जातोय. मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर 8 धावांची गरज आपण मॅच नंतर साहेबांकडे जातोय. त्यांचा खरं तर मनोगत नक्कीच आपण इथे ऐकणार आहोत. आपल्यासाठी योग्य मार्गदर्शन त्यांच्या वतीने राहील. या स्पर्धेला शुभेच्छा त्यांच्या वतीने मिळतील, कारण आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण या मंचावरती पाहता. सामना आपण जर पाहिला साहिल चव्हाणचा झेल, ती कॅच नव्हती तर मॅच होती असंही म्हणायला हरकत नाहीये. मुख्य कॅच सोडली.
और देखिए साहिल का कैच छोड़ने के बाद उन्होंने जो सिक्सर का रफाटा दिया उल्टा, वो सक्सेसफुल साबित हुआ। और 44 पे इस बार साहिल चौहान खेले। 50 बनाने के लिए साहिल चौहान को चाहिए 6 रन और टीम को जीतने के लिए रन चाहिए 8। लेकिन जबरदस्त है इस बार देखा जाए मुकाबला, और विकी ने तैयारी के साथ गेंदबाजी की थी। लेकिन ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। जानते हैं कि इस बार एक बाउंड्री मिलेगी क्या? नहीं, लेकिन चौहान के पास होगी स्ट्राइक, और इस बार का टीम का टोटल स्कोर पहुंचा 50। जीतने के लिए चाहिए 7 रन चिन्नर को, और साहिल चौहान की 50 पूरी होने के लिए उन्हें चाहिए 6 रन। 7-6 मतलब छक्का मार जाएगा, 50 पूरा हो जाएगा। अगर यहां 50 पूरा होना नहीं चाहिए तो गेंदबाजों को ये विकेट लेना बहुत महत्वपूर्ण है। सुमित घरत उर्द विकेट से स्टेप आउट हुए, लेकिन रन लेंगे नहीं। 50 बहुत इंपॉर्टेंट बात है। आखिरी इस ओवर की 4 गेंदें शेष, 7 रनों की जरूरत है। 50 बनाने के लिए साहिल चौहान को चाहिए इसी बीच 6 रन। कैच इट, और चौका जाएगा, और चल गए कि लॉन्ग स्टॉप के ऊपर नॉन स्टॉप 4 रन। तो फिलहाल यहां टोटल स्कोर पहुंचा है 54। अब मुझे लगता है जीतने के लिए रन चाहिए 3, और साहिल पहुंचे 48 पे। 15 गेंद 48 की एक जबरदस्त मैराथन इनिंग। ओ पुल करने गए, बॉल तो किधर जाना चाहिए थी, उधर चक्री वाले ने उसके पास चौवा लगाने के लिए। तो छक्का इस बार देखा ड्रॉप हुआ है। लेकिन अगर मुझे कहना कि थोड़ी विकेट जल्दी जाती तो प्रेशर बढ़ जाता था, लेकिन ये साहिल ने जो जमकर बल्लेबाजी की, और जीतने के लिए अभी भी 3 रन चाहिए। साहिल को चाहिए 50 बनाने के लिए, 2 अर्धशतक पूरा करने के लिए। लेकिन क्या बैटिंग, और इसी के साथ 50 पूरी। तूफानी पारी, शानदार पारी, शानदार पारी, दिलेर पारी, तेरा कमाल तू जले साहिल। मुझे तो सच कमाल लगता है, कमाल क्या, मुझे तो धमाल लगता है। मुकाबला जीता चिरलर ने, हार्ड लक सावरकर। क्या बात है। दोन्ही संघ लाईनअप करा, पण एकमेकांना हस्तांतरण करायचं, आणि त्याचबरोबरने वाशीगाव टीम लगेच मैदानात ताबा घ्या। त्याच वेळेला चिरले टीम आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या। एकदा जोरदार टाळ्या द्या साहिल चव्हाणच्या इनिंगसाठी। 17 बॉलमध्ये 54 धावांची स्फोटक इनिंग साकारली या खेळाडूने। 1 मन आर्मी एकटा